वहिनी इथं घावणे बनवतात. आता ना ह्या चेनचं काय करतायत माहिती का, या चेनला छोटी करून बसवतायत. चेन तर पूर्ण गेली, आता नवीनच बसवायला लागेल. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हातरून उचलले नाहीत अजून, उचलायचेत. सिटी झोपली आहे, मंटू पण बसली आहे. मम्मी चाय चपाती बनवते माझ्यासाठी. पप्पा आले नाहीत कारण पप्पा ना गावी गेलेत त्यांच्या मित्राच्या. ना मम्मी, कशाला गेलेत? अगं आपल्याला सांगून जातात का भाऊ? हा? आता ही दारूची पार्टी बिर्टी करीत बसतेत ना, ते धुलीवंदन आले म्हणून होळीची पार्टी करायला गेले असतील धमा. माहिती का? बघा, असं आहे लय सुखी माणूस आहे तो. यार. माझी झोप अजून काय झाली नाहीये, डोळ्यात झोपच आहे. पण काय करणार, कॉलेजला निघायला लागणार. लय झोप लागलीये आजकाल ना, झोप मारावीच लागेल, काय दुसरा पर्याय नाही. म्हणजे सकाळ संध्याकाळी जरा लवकर झोपायचं, थोडं उलगायचं कमी करायचं. अच्छा, हा, कामावून आलं की आपला हात पाय तोंड धुवून मस्त चहा पाणी नाश्ता करायचा, थोडं 15-20 मिनिटं आपल्या इथं हे करायचं, राऊंड मारायचं, झालं. संध्याकाळी झोपून घ्यायचं. तर आता चाय चपाती रेडी आहे, गरमागरम चाय चपाती. तर चला मग नाश्ता करून घेऊया. आता मी निघालोय कॉलेजसाठी, टिफिन वगैरे सगळा घेतलाय. आता 10 मिनिटामध्ये बस येणार आहे. घरीच आधी बघितलं की कधी बस येईल काय येईल, आता 10 मिनिटं दाखवतंय बसला यायला. मग चला मग जाऊया कॉलेजला. मी आता जस्ट कॉलेजला पोहोचलोय. क्लासमध्ये सगळा आधी स्टुडंट ऍज ए मीच जातो, बाकीचे नंतर येतात. चला मग आता जाऊया. मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. घरी आलो तर काय बघतोय, वहिनी इथं घावणे बनवतात. आज अचानक घावणे कसे? मला खायचं. तुम्हाला खायचे आहेत म्हणून? अजून जेव्हा आम्हाला खायचे असतात तेव्हा? मला माहिती घावणे काय असतं. माहितीये, खाल्लंय मी, नाव ठेवायचं. खाल्लंय मी. तर इथं घावणे रेडी आहेत, चाय रेडी आहे. चाय अजून घावणे टेस्ट करूया आपण कसं लागतंय, कारण घावणे अजून मी चाय कधी असं सोबत खाल्लं नाही, फर्स्ट टाइम खातोय. काय मंटूला देऊ? मंटूला देऊ? बिस्किट पाहिजे. ए मंटू, बिस्किट नाही. थोडं टेस्ट करूया, थोडंच करूया. चांगलं लागलं तर खाऊया, नाही तर बिस्किट तर आहे. ठीक आहे, एवढं पण हे नाही, पण ठीक आहे. मी आता ना गॅरेज मध्ये चाललोय, गाडी थोडी साफ करून घेतो, कारण गाडीला उभा करून करून 2 दिवस झालं गाडी उभा आहे. गाडीमध्ये ना काय प्रॉब्लेम आहे माहिती का, गाडीची जी चेन आहे ना ती निघाली आहे. मग आता चेन बसवण्यासाठी मी चाललोय गाडीला घेऊन गॅरेज मध्ये. आता एकट्यालाच घेऊन जायला लागेल, गाडी तर उभा करून करून खूप घाण झाली, कारण इथं रोडचं काम चालू आहे ना, मग त्यामुळे धूळ उडते, मग पूर्ण गाडी घाण होती. अजून गाडीचा जो टायर आहे ना, टायर पण पंक्चर झालाय. असं झालंय. आधी पप्पा बोलले की चेन बसव, नंतर टायरचा बघू. आता मी गॅरेज मध्ये आलोय, तर चेन बसली वाटतंय. भिड़ गई है क्या? पूरा गया वो पूरा गया है. चेन तर पूर्ण गेली, आता नवीनच बसवायला लागेल. कितना होगा चेन का, है क्या? विचारायला लागेल, आता पप्पांना सांगायला लागेल की चेनच गेली आहे. गाडीचा एवढा खर्च निघतोय ना, काय सांगू. पप्पांना मी आधीच बोललो, पुढचा पार्ट निघला होता ना, गाडी पूर्ण रिपेअर करून घ्या, थोडं थोडं ठेवू नका. आता थोडं थोडं ठेवलंय ना, आता खूपच खर्च निघतोय. बोलून काय फायदा नाही, पप्पांना आधीच सांगितलं होतं, ऐकलं नाही आमचं. काय बोलायचं. आता ना ह्या चेनचं काय करतायत माहिती का, या चेनला छोटी करून बसवतायत. चेन कट केली अर्धी, आता लॉंग होती ना, तर आता कट करून छोटी करतायत. मग पप्पा बोलले की जशी बसते बसून टाका, मग थोड्या दिवसांनी चेंज करून टाकेल पूर्ण चेन. मी आता जस्ट घरी आलोय. भाई गाडी तर तिथंच ठेवली, कारण गाडीची चेन जी आहे ना ती चेंज करायला लागेल. अजून चेनला कट करून तो एक लॉक बसवत होता,
मग ते बोलले की ते खराब झालंय, एक काम करा तुम्ही नवीन आणा. मग नवीन आणायला गेलो, ते लॉक चेनचं लॉक ते बोलतात की आणून दिलं, तर ते बोलतात छोटं आहे. मग परत गेलो, मग ते बोलतात की ते लॉक मोठं मोठं बसणार, मोठं आहे ते बसणार नाही, अजून एवढंच आहे. असं झालं. मग ते आता काय 9, 9:30, 10 वाजले तर दुकान बंद झाली. मग ते बोलले की एक काम करा, गाडी ठेवा, उद्या आणून मला द्या, मग मी बसून देतो. पप्पा बोलले एक काम करूया, आपण पूर्ण चेनच चेंज करून टाकूया, अजून टायरचं पण बघूया, असे बोलतायत. बघू आता काय होतंय. काय मम्मी, हे पप्पांना मी आधीच सांगितलं होतं. नाही लावली chain. नाही ना, जाऊ दे मग लावा ना चेन आणि टायर सोबतच चेंज करा मग काय. पप्पांना मी आधीच बोललो, हा ना, ऐकलं ना माझं. बसले स्वतःच अंगावर काडी घेऊन. मग समजत नाही त्यांना. मित्रांनो, घरी धीरज आलाय. तो इथेच होता मानखुरला. मग तो बोलला मी मानखुरला आहे. मी बोललो या भेटून जा मला. आलाय आता. ह्याने जो नवीन फोन घेतलाय ना, हा तो युज नाही करत आहे. हा तुटलेला फुटलेला फोन युज करतोय. हा आता बोलतोय मला एक काम कर, सगळा डेटा ना ह्याच्यात ट्रान्सफर करून दे. आत्ता करतोय. मोबाईल घेऊन 1 हफ्ता झाला, अजून याने काय डेटा ट्रान्सफर नाही केलाय. फक्त तो फोन युज करतोय. हा असंच ठेवलाय गाणं ऐकायला. काय माणूस आहे. गाणं ऐकायला. हा, माझ्या स्वीटीला बघा. स्वीटीला बघा, स्वीटी कशी बघते. स्वीटी आता ओके, ती मस्त झालीये ना. हा, बरं झाली ना, बरं झाली ना. वा आ. भुंकत होती जसं काय मालक आता पळतोय. स्वीटी भडकते, जा खा. स्वीटीला जा ना माझ्या स्वीटीकडे जा. स्वीटी बघ तुझं जेवण तुझं जेवण घेते स्वीटी. बोल तिला काय. या स्वीटीला बघा, शुगर झालं की माहिती. या स्वीटीला बघा कशी जेवतीये. पूर्ण तोंड भरवलंय. लहान लेकरं कसे खातात, पूर्ण तोंड भरवतात, तसंच खातीये. ए पोरगी, झाली ना आता. असं काय खातीयेस. 7 वर्षाची म्हातारी झाली. बर्थडे आता स्वीटीचा. ए बापरे, स्वीटीचा बर्थडे, केक आणायचा. त्याला टोपातच टाकायचं ना. मी अशीच खाईल बघ ना कशी खाते. हे सुटे कधी भेटलं नाही जेवण तुला. बाबा धीरज आता घरी गेलाय, माझं जेवण पण झालंय. आता वेळ आली आहे आपला ब्लॉग ऍड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.